शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसाराच्या अविरत सेवेसाठी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलेल्या कल्याण गायन समाजाच्या देवगंधर्व महोत्सवाला ऐतिहासिक टप्प्यांच्या त्रिवेणी संगमाची सुवर्ण किनार लाभली आहे। येत्या 12 ते 14 डिसेंबर दरम्यान कल्याणातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात होणाऱ्या या महोत्सवात संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। कल्याण गायन समाज आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विशेष सहकार्याने हा देवगंधर्व महोत्सव होत आहे। या पत्रकार परिषदेला केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल, शताब्दी समितीचे ॲडव्होकेट शैलेश जल्लावार, गायन समाज संस्थेचे राम जोशी, प्रशांत दांडेकर, महेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। समाजाचं शताब्दी वर्ष आहे आणि 24वा आपला देवगंधर्व महोत्सव साजरा होतोय। तर काय नेमकी या वर्षीचे कोण सादरीकरण करणार आहे? बोला। यंदा गायन समाजाचं 100वे वर्ष चालू झालेलं आहे। 10 जुलै 2026 रोजी त्याची सांगता होईल आणि या वर्षभरात आम्ही अनेक वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत। त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे देवगंधर्व महोत्सव। आता यंदाचं हे 24वे वर्ष आहे आणि पुढील वर्षी देवगंधर्व महोत्सवाचाही रौप्य महोत्सवी वर्ष साजरा होणार आहे। तर यावर्षीचा देवगंधर्व महोत्सव आहे हा 12, 13, 14 डिसेंबर असा आत्रे रंगमंदिरमध्ये सादर केला जाणार आहे आणि अनेक रिनाऊन आर्टिस्ट याच्यामध्ये आपली कला सादर करतील। याच्यात नुकतंच पद्मश्री मिळालेल्या डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांचं गायन आहे, उस्ताद शाहिद परवेज यांचं सितार वादन आहे, त्याच्यानंतर राकेश चौरासिया, पंडित राकेश चौरासिया यांचं बासरी वादन आहे। आम्ही एक ययाती देवयानी म्हणून एक संगीत नाटक बसवतो आहे। कल्याण गायन समाजातलेच सगळे काही सभासद विद्यार्थी वगैरे असे आहेत, त्यांचं नाटक रविवारी सकाळी सादर केलं जाणार आहे। आणि तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचा ताल यात्रा हा एक कार्यक्रम आहे, हा रविवारी संध्याकाळी सादर केला जाणार आहे। तसंच आम्ही दरवर्षी एक स्मरणिका प्रकाशन करतो की ज्यात विविध विषयांना आम्ही त्याच्यामध्ये त्यांचे लेख मान्यवरांचे आम्ही घेऊन त्याचं आम्ही प्रकाशन दरवर्षी देवगंधर्व महोत्सवामध्ये करतो। तसंच यावेळेला देखील आम्ही अनेक मान्यवरांकडून लेख मागवून एक स्मरणिका तयार केलेली आहे, त्याचं प्रकाशन देखील रविवारी संध्याकाळच्या सत्रामध्ये होणार आहे। संगीताचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष तरतूद किंवा काय? संगीताचे विद्यार्थी जे आहेत आमच्या इथे जे शिकतात त्यांना आम्ही याच्या प्रवेशिका ह्या सवलतीच्या दरात ऑलरेडी आम्ही दिलेल्या आहेत। पण मला असं वाटतं की ह्या आसपासच्या परिसरात जे संगीताचं शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांना देखील आपण त्या प्रवेशिका सवलतीच्या दरात देऊ शकतो। त्याने आमच्याशी संपर्क साधावा, त्याची आम्ही सवलतीच्या दरातल्या प्रवेशिकांची व्यवस्था करू।